हॅलो एव्हरीवन, A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण एक्सेलच्या रिलेटेड असणारा कंटेंट पाहतोय आणि आज अगदी म्हणजे इम्पॉर्टंट कंटेंट आपण पाहणार आहोत. म्हणजे की जर तुम्हाला एखाद्या टोटल मार्क्सवरून जर काही रिमार्क डिस्प्ले करायचा असेल, पास, फेल, ट्रू, फॉल्स, गुड, व्हेरी गुड, तर इफ फॉर्म्युलाचा यूज करून आपण कशा पद्धतीने यामध्ये आपण ते पर्टिक्युलर जे रिमार्क आहेत ते कशा पद्धतीने डिस्प्ले करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. MSCITच्या एक्झाममध्ये 100% विचारला जाणारा क्वेश्चन, MSCITच्या एक्झाममध्ये 100% विचारला जाणारा क्वेश्चन म्हणजे इफ फॉर्म्युला. इफ फॉर्म्युलाबद्दल म्हणजे काय असतं की त्यांनी एक एक्सेल टेबल दिलेला असतो आणि त्या एक्सेल टेबलमध्ये टोटल नंबर ऑफ मार्क्स असतील, मध्ये 500 600 पैकी असतील आणि ते जे मार्क्स आहेत त्या मार्क्सवरून त्यांना एखाद्या सेलमध्ये, जसं की इथं जी कॉलममध्ये मी तुम्हाला ग्रेड डिस्प्ले करून दाखवणार आहे. मग ते असंच सांगतात की जी या कॉलममध्ये तुम्ही जर एखाद्या स्टुडंटला अबाउट 270 मार्क्स असतील तर रिमार्क व्हेरी गुड हा डिस्प्ले झाला पाहिजे, अदरवाईज तो गुड असा डिस्प्ले झाला पाहिजे, असा क्वेश्चन येतो. मग त्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रॅक्टिकल केलं पाहिजे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. अगदी सोपी ट्रिक आहे. अगदी इझिली तुम्ही इफ फॉर्म्युलाचा यूज करून त्या सेलमध्ये त्या टोटल मार्क्सवरून ग्रेड डिस्प्ले करू शकता किंवा रिमार्क डिस्प्ले करू शकता. हे आपण अगदी एक्सेलमध्ये इफ फॉर्म्युला यूज करून करू शकतो. आता त्याचं आपण प्रॅक्टिकल पाहूयात. तर फर्स्ट एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नेहमी ज्या वेळेला आपण एक्सेलमध्ये फॉर्म्युलाचा यूज करत असतो त्यावेळेला इक्वल टू साईन हे खूपच महत्त्वाचं आहे. इक्वल टू साईन एंटर केल्यानंतरच फॉर्म्युला वर्कआउट होईल, अदरवाईज फॉर्म्युला जो तुम्ही टाईप कराल त्याचा आउटपुट तुम्हाला मिळणार नाही. आता मी काय करते, माझा आजचा असा क्वेश्चन आहे की इथे 3 सब्जेक्टचे मार्क्स आहेत 100 पैकी 100 100 100 म्हणजे 300 पैकी टोटल आपल्याला डिस्प्ले होते या टोटल कॉलममध्ये. तर माझा असा क्वेश्चन आहे की जर एखाद्या स्टुडंटला अबाउट 270 मार्क्स असतील तर त्याच्या पुढे रिमार्क हा व्हेरी गुड असा डिस्प्ले झाला पाहिजे आणि 270पेक्षा कमी असेल तर तिथे गुड हा रिमार्क डिस्प्ले झाला पाहिजे. आता हे आपण पाहूया इफ फॉर्म्युलामुळे, इफ फॉर्म्युलाचा यूज करून. आता मी ते इक्वल टू साईन टाईप करते. ओके, मी याची साईज जरा वाढवून घेते. ठीक आहे, आता मी ते इक्वल टू साईन टाईप करते. इक्वल टू, आता इक्वल टू हे साईन ॲड केल्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला टोटलबद्दल त्यांनी विचारलेलं आहे. मग मी ते काय करते, या 281 या सेलवरती क्लिक करते. अगोदर इक्वल टू साईन नंतर इफ टाईप करायचं आहे आपल्याला. इक्वल टू साईन नंतर इफ टाईप करायचं आहे आणि त्याच्यानंतर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, इक्वल टू साईन इफ इन ओपनिंग ब्रॅकेट. फक्त इथे जी 281 ही टोटल आहे त्या सेलवरती फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही फक्त टोटल 281 या सेलवरती क्लिक कराल त्यावेळेला आपल्या मनाने तो जो सेल ॲड्रेस आहे तो त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये डिस्प्ले होईल. आता बघा मी क्लिक करते, आला F3 और E3. येस, E3 म्हणजे काय तर E3 या सेलमध्ये जे काही मार्क्स असतील ते जर ग्रेटर दॅन 281 असेल, 270 असेल, इफ ग्रेटर दॅन 270 देन सिंगल कॉमा अँड डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये तो आपल्याला रिमार्क टाईप करायचा आहे व्हेरी गुड आणि पुन्हा डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करून सिंगल कॉमा देऊन तुम्हाला पुन्हा इथे गुड हा रिमार्क टाईप करायचा आहे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्येच.
डबल इन्व्हर्टेड कॉमामध्येच. डबल इन्व्हर्टेड कॉमा गुड, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट आणि ब्रॅकेट कंप्लीट आणि मी एंटर की प्रेस करते. येस, आले तर व्हेरी गुड. आता कारण की इथे हे F3 मध्ये आपले मार्क्स हे ग्रेटर दॅन 270 आहेत, म्हणून व्हेरी गुड हा रिमार्क इथे डिस्प्ले झालेला आहे. काय झालेला आहे? व्हेरी गुड हा रिमार्क डिस्प्ले झालेला आहे. मग आता तुम्ही म्हणाल की खाली कशा पद्धतीने रिमार्क आपण डिस्प्ले करू शकतो, की पुन्हा तोच फॉर्म्युला यूज करायचा? तर पुन्हा तोच फॉर्म्युला यूज करायची गरज नाही आहे. फक्त एकच करा की या व्हेरी गुड जे ते रिमार्क आलेला आहे त्याच सेलच्या राईट बॉटम कॉर्नरला तुमचा माऊस पॉइंटर घ्या आणि ज्यावेळेला तुमचा माऊस पॉइंटर प्लस साईनमध्ये कन्वर्ट होईल त्यावेळेला त्याला खाली एंडपर्यंत ड्रॅग करा. हे बघा तुमच्यासमोर आउटपुट आलेलंच आहे. ज्यांना 270 अबाव जे मार्क्स आहेत त्यांच्या पुढे व्हेरी गुड हा रिमार्क दिसलेला आहे आणि बाकीच्या स्टुडंटच्या समोर इथे गुड हा रिमार्क दिसत आहे. म्हणजे हे आपण इफ फॉर्म्युलाचा यूज करून करू शकतो. ठीक आहे, मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. मी हे डिलीट करते. आता काय करायचं आपलं काय आहे की जर ज्या स्टुडंटला अबाव 270 मार्क्स आहेत 300 पैकी त्यांच्या पुढे रिमार्क हा व्हेरी गुड दिसला पाहिजे आणि ज्यांना 270 पेक्षा कमी मार्क्स आहेत त्यांच्या पुढे गुड हा रिमार्क दिसला पाहिजे. सो फर्स्ट व्हॉट इज द रूल? टाइप इक्वल टू साइन, देन इफ, कारण हा इफचा फॉर्म्युला आपण यूज करतोय. इफ नंतर एकतर तुम्ही इथे या लिस्टमध्ये इफ दिसत आहे त्याच्यावरती डबल क्लिक केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट तुम्ही कीबोर्डवरून ओपनिंग ब्रॅकेट एंटर केलं तरी चालेल. त्याच्यानंतर काय आहे की F3 बद्दल आपल्याला बोलायचं आहे की F3 जर F3 म्हणून F3 म्हणजे काय तर 281 ही फर्स्ट स्टुडंटची टोटल आहे. मग F3 हा सेल ॲड्रेस आहे त्या 281चा म्हणजे F कॉलम आणि थर्ड नंबर ऑफ सेल. F3 ग्रेटर दॅन, इफ F3 ग्रेटर दॅन 270, जर F3 ही जर 270 पेक्षा ग्रेटर असेल तर काय करायचं आहे? सिंगल कॉमा नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता रिमार्क हवा आहे तो रिमार्क तुम्ही टाईप करा. डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, व्हेरी गुड रिमार्क हा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये द्या. त्याच्यानंतर पुन्हा सिंगल कॉमा आणि पुन्हा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जर 270 पेक्षा कमी मार्क्स असतील तर कोणता रिमार्क दिसला पाहिजे? तर गुड हा रिमार्क दिसला पाहिजे. आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट क्लोजिंग ब्रॅकेट आणि प्रेस एंटर की. आला व्हेरी गुड रिमार्क. आता राहिलेल्या मुलांच्या समोर तो त्या टोटलप्रमाणे रिमार्क दिसण्यासाठी तुम्हाला पुन्हा इफचा फॉर्म्युला टाईप करायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त त्या व्हेरी गुड जिथे दिसते त्या सेलवरती क्लिक करा आणि तुमचा माऊस पॉइंटर राईट बॉटम कॉर्नरला त्याच सेलवरती राईट बॉटम कॉर्नरवरती ठेवा. ज्यावेळेला तुमचा माऊस पॉइंटर प्लस साईनमध्ये कन्वर्ट होईल त्यावेळेला लेफ्ट माऊस बटन होल्ड डाऊन करा, दाबून धरा आणि मग तो माऊस पॉइंटर लास्ट स्टुडंटपर्यंत स्क्रॉल करा किंवा ड्रॅग करा. आपल्या मनाने राहिलेल्या स्टुडंट्सच्या पुढे त्या टोटलप्रमाणे रिमार्क डिस्प्ले होईल. त्या टोटलप्रमाणे काय होईल? रिमार्क डिस्प्ले होईल. MSCITच्या एक्झाममध्ये ज्यावेळेला असा क्वेश्चन येतो त्यावेळेला फक्त रिमार्क्स चेंज होतील. म्हणजे गुड व्हेरी गुडच्या ऐवजी ट्रू फॉल्स, पास फेल हे ते विचारतील. मग तुम्हाला काय करायचं आहे की फक्त व्हेरी गुड हा रिमार्क तिथे मेसेज टाईप करायच्या ऐवजी ट्रू फॉल्स म्हणजे ग्रेटर दॅन एवढे मार्क्स असतील तर बाबा ट्रू, अदरवाईज फॉल्स. फक्त तुम्हाला तो जो रिमार्क आहे तो चेंज करायचा आहे. अदरवाईज बाकी सांगितल्याप्रमाणे कोणत्या सेल ॲड्रेसमध्ये त्यांना तो रिमार्क हवा आहे तो सेल ॲड्रेस आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. आणि अबाव किती मार्क्स सांगितलेले आहेत, बिलो किती आहेत तेवढं एक लक्षात ठेवलं की आपण इफ फॉर्म्युलाचा यूज करून अगदी आरामात सांगितलेला रिमार्क डिस्प्ले करू शकतो. मग तो रिमार्क गुड व्हेरी गुडचा असेल, ट्रू फॉल्स असेल, पास फेल असेल, त्याप्रमाणे आपल्याला इफ फॉर्म्युलाचा यूज करून रिमार्क आपल्याला त्या टोटल सेलच्या पुढे आपल्याला डिस्प्ले करता येतो.
MSCITच्या एक्झाममध्ये 100% विचारला जाणारा क्वेश्चन आहे। तुम्ही घरी असा छोटासा एक स्टुडंट टेबल तयार करा, एक्सेलमध्ये टाईप करा आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने मी इफ फॉर्म्युला सांगितला आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला इफ फॉर्म्युला ट्राय करायचा आहे। इक्वल टू साइन द्यायला विसरू नका आणि मग मी ज्या पद्धतीने इफ फॉर्म्युला टाईप केलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही ते टाईप करा आणि आउटपुट तुम्हाला नक्कीच मिळेल। आणि जर आउटपुट नाही मिळालं तर कमेंटच्या थ्रू मला नक्की कळवा, मी तुमच्या त्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देईन आणि तुम्हाला पुन्हा एकदा प्रॅक्टिकल जर हवं असेल याच इफ फॉर्म्युलाचं तर मी तुम्हाला याचा व्हिडिओ सेंड करू शकते। पण त्या अगोदर हा एकदा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा पहा, म्हणजे इफ फॉर्म्युला मी कशा पद्धतीने यूज केलेला आहे तो अगदी सोपा आहे हे तुमच्या लक्षात येईल। पुन्हा इफ फॉर्म्युलासाठी व्हिडिओ करण्याची गरजसुद्धा लागणार नाही, तुम्हाला योग्य ते आउटपुट नक्कीच मिळून जाईल। फक्त तुम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतर कळेल की आपल्याला इफ फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे। सो हे अत्यंत महत्त्वाचं आहे। इवन टीचर्ससाठी सुद्धा ज्यावेळेला आपल्याला स्टुडंट रिझल्ट तयार करायचा असतो आणि ज्यावेळेला आपल्याला ग्रेड डिस्प्ले करायचे असतात, पर्सेंटेज डिस्प्ले करायचे असतात, त्याही वेळेला इफ फॉर्म्युला हा अगदी उपयुक्त आहे। मी तुम्हाला त्या टीचर्ससाठी, खास टीचर्ससाठी आपण इफ फॉर्म्युलाचा यूज करून कशा पद्धतीने ग्रेड डिस्प्ले करू शकतो आणि पर्सेंटेज कशा पद्धतीने डिस्प्ले करू शकतो फक्त एक फॉर्म्युला यूज करून, आणि इझिली आपल्याला पूर्ण स्टुडंटचे रिझल्ट रेडी होतील, पूर्ण स्टुडंटसाठी आपल्याला पर्सेंटेज अवेलेबल होतील, पूर्ण स्टुडंटचे ग्रेड डिस्प्ले होतील। आपल्याला मॅन्युअली काही करावं लागणार नाही ज्यावेळेला आपण इफ फॉर्म्युला यूज करतो त्यावेळेला। सो खास टीचरसाठी मी सेपरेट तुम्हाला इफ फॉर्म्युलाचा व्हिडिओ नक्कीच तयार करून सेंड करेन। फक्त तोपर्यंत हा स्टुडंट्सनी व्हिडिओ नक्की पहा, जेणेकरून MSCITच्या एक्झाममध्ये असे आलेले क्वेश्चन्स तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल। हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या थ्रू नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या A to Z एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।